नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आजही एक तुमच्यासाठी अतिशय इंटरेस्टिंग असा शनिवारी विषय घेऊन आलो आहे. काय आहे पाहूया. शनिवारी कावळा घालवू नये. विषय पुढे सुरू करण्याच्या आधी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेलं आहे. चला आपली गोष्ट आजची सुरू करूया. त्या सिटीमधली हवा जी होती ती खूप अत्यंत जड होती. मान्सूनची ओल, रस्त्यावरचे गाडीवरचे गरम बटाटा वडा आणि पाव आणि जळक्या वायरचा असा हलकासा वास येत होता. टिपिकल गाड्यावरचं चित्र दिसतंय हे. डोकं ठणठणत होतं. जुनं जे डिव्हाइस होतं ते डेटाचा लोड सहन करू शकत नव्हतं. मार्केटमधनं जाताना सतत नोटिफिकेशन टिंग टॉंग पिंग पॉंग कंटिन्युअस येत होते. कुणीतरी काहीतरी कुणाला तर विकत होतं, कुणाला तर कुणीतरी धमक्या देत होतं. मी एका खांबाला टेकलो, म्हणजे जनरली एक खांबाला मी टेकलो. वरून येणाऱ्या ट्रेनचा आवाज आणि अंगात कंपन धडधड धडधड जाणवत होतं. डाव्या बाजूचं कपाळ गरम झाल्यासारखं वाटत होतं. अरे देवा, मी हळूच म्हणालो. डोळ्यावरचं स्क्रीन आहे, डोळ्यासमोरचं स्क्रीन ते अचानक दिसेनासं झालं. त्याचं कारण म्हणजे थोडीशी अंधारी आल्यासारखी वाटली. अक्षरं जी होती त्याच्यावरती ती चित्रविचित्र दिसायला लागली, वर खाली दिसायला लागली. जणू काय डिस्टॉर्शन आहे एक प्रकारचं. काय झालं आता मजा म्हणजे हृदयाच्या ठोक्यासोबत एक मेसेज स्क्रीनवरती आला. अत्यंत वेगळा असा मेसेज स्क्रीनवर आला आणि तेवढ्यात एक आवाज आला. काव काव, खरडल्यासारखा आवाज. पटकन वळून बघितलं तर पाहिलं तर वरती एक कावळा काव 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 जोरात करत होता. तेवढ्यात हाकलून देणार त्या कावळ्याला एक म्हण आठवली की शनिवारी कावळ्याला हाकलू नये. काहीतरी कारण असणार त्याच्या मागचं. तो जो आवाज आहे तो कानामध्ये घुमला आणि हकलणार तेवढ्यात स्वतःलाच मीच म्हणलं नको, आज नको हाकलायला. सिस्टीमसुद्धा लगेच ती नोटिफिकेशन डिस्टॉर्शन झालेली ती सगळी ठीक करायचा प्रयत्न केला. तेवढ्यात दुसरा मेसेज आला आणि दुसरा मेसेज आल्यावर माझं डोकं जे आहे ते गरगरायला लागलं, घाम फुटला, केससुद्धा जळल्यासारखा वास यायला लागला. आता हा फक्त टेक्निकल प्रॉब्लेम नव्हता. तिथून चालायला लागल्यावर लक्षात आलं की पाण्यातल्या प्रतिबिंबाबरोबरच तिथल्या आजूबाजूच्या ज्या परिस्थितीचा हॉलोग्रामसुद्धा किंवा जे निऑन साईन्स आहेत त्याचासुद्धा प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसत होतं. आणि तलाव वगैरे पण जवळ होता तिथनं. तेवढ्यात बाजूला 2 माणसं दिसली, जाड जूड, हातात हॉकीची स्टिक घेऊन, जणू काय मला मारणार अशा पद्धतीनं. डोकं गरगरायला लागलं. तो वरचा कावळा जो होता तो उडला. मी त्या कावळ्याचा पाठलाग सुरू केला. कावळा जिथं जिथं जात होता तिथं तिथं मी जायला सुरुवात केली. तो डावीकडे गेला, मी डावीकडे गेलो. तो उजवीकडे गेला, मी उजवीकडे गेलो. त्यानं मला जिथं घेऊन गेलं तिथं मी गेलो. स्क्रीनवरती सुद्धा मॅप चालू होता, त्यामुळे रस्ता दिसला. ते कशासाठी लावलेलं, चुकू नये, उगाच त्या कावळ्याच्या नादात इकडं तिकडं जाऊन मी पडायला नको म्हणून स्क्रीनवरती मॅप चालू होतं. जिथं जिथं कावळा घेऊन गेला तिथं तिथं गेलो. मी पळायला चालू केलं. हृदय जोरजोरात धडधडायला लागलं, श्वास फुलला. अशी परिस्थिती झाली की आता हृदय बाहेर येते का काय उडी मारून, अशी परिस्थिती झाली. जोरात वरती काव 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 असा आवाज येतच होता त्या कावळ्याचा. आणि थोडं अंतर गेलं आणि मग तिथून अशा एका ठिकाणी गेलो. छोटीशी गल्ली होती, त्या गल्लीत गेलो.
त्या गल्लीत गेल्यानंतर ती दोन्ही गुंड दिसायचे किंवा ते जे दोन व्यक्ती होते जाडजूड जॅकेट घातलेले ते दिसायचे बंद झाले. आणि मग त्यानंतर काय झालं की मला लक्षात आलं मी सुरक्षित जागी पोचलो आहे. सुरक्षित जागी पोचल्यावरती पटकन मोबाईलवरती बघितलं, रेंज होती फॉर्च्युनेटली, आणि लक्षात आलं की आता धोका टळून गेला आहे. वरती पाहिलं तर कावळासुद्धा निघून गेलेला. यावरनं मला एक लक्षात आलं की कावळ्यानं जर तुम्हाला शनिवारी काव काव असं जर केलं आजूबाजूला तर टाळायचं नाही. कदाचित तो धोक्याचा संकेत असू शकतोय आणि तो कदाचित कोणी पाठवला असेल तुम्हाला वाचवण्यासाठी ते माहीत नाही. बरं, गोष्ट आवडली असेल आजची तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअर पण करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.